श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोतेहो नमस्कार. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज आपण विशेष पाहुणी आपली लाडकी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिला आमंत्रित केलंय गुढीपाडवा विशेष कार्यक्रमासाठी. मधुरा नमस्कार. नमस्कार आणि सगळ्या रसिक श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. चैत्रापासून सुरू होणारं हे नवीन वर्ष तुझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचं, आरोग्यदायी आणि कला समृद्धीचं असू दे. मग तुझ्यासाठी कला समृद्धीचं असलं की आम्हाला त्याचा आनंद अधिक मिळणार आहे, नाही का? वा वा, खूप छान मला शुभेच्छा दिल्यात आणि असाच आशीर्वाद राहू दे. रसिक प्रेक्षक मायबाप असं म्हणतात त्यांना, तर ते आपल्या कलेला दाद देत असतात आणि त्यातूनच कला अधिक समृद्ध आणि मोठी होत असते. तर नवनवीन संधी देणारं असं हे नववर्ष असू दे. आज गुढीपाडवा म्हटल्यानंतर काहीतरी खास घरी आपल्या असतं. तर तुझ्या आवडीची एखादी गोड पदार्थाची पाककृती सांगशील का सुरुवातीला? मधुरा स्पेशल. मधुरा स्पेशल. खरं तर मधुरा रेसिपी पण ती मी नाही. पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने गोड तर काहीतरी घरी नेहमीच होतं. पुरणपोळी वगैरे मला जमत नाही करायला, त्यामुळे मी नाही करत. जनरली आमच्याकडे खीर केली जाते किंवा श्रीखंड, असं काहीतरी श्रीखंड पुरी किंवा खीरपुरी. मी खरं तर काही वेगळी रेसिपी असं नाही सांगत आहे, पण मला ह्याचा उल्लेख करावासा वाटला अशासाठी की आजकाल आपण बऱ्याच गोष्टीतून गोड काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि नाविन्याला भरपूर भर आपण देतो, पण त्या नादामध्ये काही काही जुन्या गोष्टी आपण विसरतो. पूर्वी आठवतंय का, जेव्हा पंगत बसायची त्यावेळेला पंक्तीमध्ये एक छोटीशी अगदी म्हणजे चिमूटभर किंवा मिठाचा आपला चमचा कसा असेल तेवढ्याच ह्याची एक खीर वाढायचे. ती असायची गवल्याची खीर, जी आजकाल आपल्याला म्हणजे गवले पण आजकाल मिळत नाहीत. तर मला या निमित्ताने दोन गोष्टी सगळ्यांशी बोलाव्याशा वाटतात अशा की एक तर मला गवल्याची खीर प्रचंड आवडते आणि पूर्वी मी असं नेहमी विचारायचे पंक्तीत बसल्यावर की हे एवढीशीच का देतात, जास्त का नाही देत, अगदी लावण्यापुरती. याच म्हणजे म्हटलं ना, अगदी तेवढी की एका घास पण नव्हेच तो. तर मी नेहमी आईला म्हणायचे. मग कुणीतरी एका लग्नामध्ये म्हणजे अगदी जवळच्यांचं लग्न होतं, तर त्यांनी मला हळूच वाटीत आणून दिली होती. तर ही अशी एक आठवण आहे गवल्याची. पण मी गवल्याची खीर करताना काय करते, आपण गवले जे असतात ते तुपावर भाजून घेतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून किंवा थोडंसं दूध घालून ते शिजवून घ्यायचे आणि मग आपण साखर, दूध. तर मी काय करते, एक थोडीशी वेगळी गोष्ट करते, कदाचित बरीच जण करतही असतील, मला माहित नाही. पण दूध तापवतानाच त्याच्यामध्ये साखर घालायची, त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी, लवंग आणि आपल्या वेलचीची पूड असं त्याच्यात घालायचं आणि केशरही घालायचं आणि तसं ते दूध उकळवायचं आणि मग गवल्यामध्ये घालताना ते गाळून घालायचं. सो हे कुठलेही खडे मसाले दिसत नाहीत, पण त्याचा स्वाद लागतो. हा मधुरा टच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी काय करते, काजूचे तुकडे घालते, बेदाणे घालते, पण बदाम मी थोडासा वाटून घेते आणि तो वाटून घेऊन लावते. म्हणजे ओले बदाम गरम पाण्यामध्ये बदाम भिजवायचे, मग सालं काढायची, ते सुकवायचे आणि त्याची पूड करायची. आणि ती पूड जर आपण त्या दुधाला लावली तर काय होतं की स्वाद येतो, थोडी घट्ट होते आणि दाटपणा येतो आणि दर घासामध्ये तुम्हाला असं काहीतरी क्रंची फिलिंग येतं. आणि त्याचबरोबर गवले खूप मऊ असतात, त्यामुळे या दोन गोष्टी अशा पद्धतीने केली खीर तर ती अजून मजेशीर आणि छान होते. आणि आत्ताच मी हे सांगू शकते की माझ्या मधुरव या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या शाळेतल्या बाई, आता त्या मला वाटतं 85 वर्षाच्या असतील, त्या अजूनही हाताने गवले करतात. आणि खरंच मला म्हणजे असं त्यावेळेला लक्षात आलं की गवले हा प्रकार सुद्धा इतका रेखीव कोणीतरी करू शकतं आणि त्यांनी या वयामध्ये मला आवडतात म्हणून माझ्यासाठी गवले करून मला ती भेट दिली. तर मला असं वाटतं की एकतर जुन्या काही गोष्टी आपण त्याचं भान ठेवणं आणि त्याच्यामधला गोडवा. आता मला ही कुठेतरी एक पावती मिळाली माझ्या कामाची, माझ्या बाईंकडनं,
पण अशा प्रेमाच्या पावत्याही किती महत्वाच्या असतात. खरंय. हे दोन्ही गोष्टी आजच्या निमित्ताने मला सांगाव्याशा वाटल्या. आणि ह्या छान जपून ठेवण्यासारख्या आहेत, नाही का? अगदीच. आणि हे असे पदार्थ हे सुद्धा आपण त्याला काहीतरी थोडासा तू म्हणालीस तसा नाविन्याचा टच थोडी जोड देऊन असे ते अधिक स्वादिष्ट करू शकतो, थोडी वेगळी चव. गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाला आपल्या मराठमोळ्या घरातलं वातावरण, तसंच तुमचं तर कलाकारांचं घर आहे, तर तिथे वातावरण कसं असतं? आम्ही खरं तर नेहमी असं म्हणतो की ज्या वेळेला आम्ही एकत्र असतो तो आमच्यासाठी सण असतो. कारण आम्ही मुळातच इतके वेगवेगळ्या वेळेला घरातली सगळी मंडळी बाहेर काम करत असतात की आम्ही एकत्र येणं हीच म्हणजे दुर्मिळ असतं हे. त्यामुळे ज्या दिवशी आलो त्या दिवशी काहीतरी सेलिब्रेशनचाच एक मूड असतो. बरोबर. पण आम्ही आता माझा मुलगा आहे त्यामुळे आम्ही या गोष्टी सांभाळतो की त्या त्या सणाला त्या त्या गोष्टी व्हाव्यात. आणि म्हणजे आज गुढी उभारलेली आहे? नाही, आमच्याकडे गुढी उभारत नाही साठमांकडे, पण आम्ही बाकी सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे देवाची पूजा करतो, मग आम्ही काहीतरी सोनं विकत घेतो, नंतर गोडधोड खाणं आणि एकत्र हे करणं. पण गुढी म्हणजे आमच्याकडे उभारत नाही, त्याला काहीतरी एक कारण असेल. पण माझ्या आईकडे आई गुढी उभारते, दाराला तोरण, रांगोळी. अरे वा. आणि त्याचबरोबर मी छान नटते तेवढा, म्हणजे थोडा वेळ का होईना सगळ्यांना नवीन कपडे घालायला, मग दागिने आपले, जुनी नथ वगैरे असं सगळं एक नटून छान साजरा करतो आम्ही गुढीपाडवा. आणि मला या निमित्ताने खरं तर आता नवीन वर्ष सुरू होतंय तर सगळ्या माझ्या श्रोत्यांना हेही सांगायला आवडेल की आपण आता ज्या जगामध्ये वावरतोय ना त्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या धार्मिक गोष्टी किंवा आपले जे सण आहेत, संस्कृती आहे, त्याला न विसरता त्या गोष्टी पुढे आणणं किंवा त्या गोष्टींना जपणं हे आपलं कर्तव्य आहेच. पण त्याचबरोबर नवीन पिढीमध्ये कुठलाही भेदभाव निर्माण होऊ नये यासाठी आम्ही आमच्या घरामध्ये प्रत्येक धर्माचे सण साजरे करतो. बरं. कारण माहिती नाही पुढे जाऊन आपलं मूल कुठल्या देशात जाणार आहे, काय करणार आहे. आणि कुठल्याही देशात असेल, जो माणूस आपल्या संस्कृतीला जपतो, त्याची पूजा करतो आणि त्याचा आदर करतो, त्याने समोरच्याच्या संस्कृतीचाही आदर केला पाहिजे. ही शिकवण पोचवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक सण साजरे करतो. आणि मला असं वाटतं की आपण हे पुढच्या पिढीला आता देण्याची गरज आहे. या सणांच्या निमित्ताने एक मोठा भाग तू म्हणालीस तसं की सगळे ज्या वेळेला एकत्र जमतील त्यावेळेला तो तुमच्यासाठी आनंदाचा सणच असतो. तर नाती जपणं हे सुद्धा फार महत्त्वाचं झालं आहे. तुमच्या तर कामाच्या निमित्ताने घराबाहेर असणं, वेळा प्रत्येकाच्या निरनिराळ्या, पण तरीही आपल्या नात्यातला गोडवा टिकून ठेवणं किंवा एकमेकांना बांधून असणं हे किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं सांभाळता? मला तर वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः या कोविड काळानंतर तर लक्षात आलंय की आपलं कुटुंब हीच आपली मोठी संपत्ती आहे. त्यामुळे तिला जपणं हे कर्तव्य नाहीये, हे आपल्या जगण्याचा भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी काय करावं तर एकतर समोरच्या माणसाला तो आपला माणूस म्हटल्यानंतर आहे तसं मान्य करायचं, स्वीकारायचं. जसे तुमच्यामध्ये अनेक वर्षांमध्ये बदल होत असतात तसे समोरच्याही माणसामध्ये होत असतात. त्यामुळे त्या त्या माणसाचा स्वभाव ओळखून त्याच्यात होणारे बदल आपण सुद्धा अतिशय मोकळेपणाने आणि ग्रेसफुली ऍक्सेप्ट केले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. आणि प्रत्येकाला त्याची त्याची जी काही एक स्वतःची अशी स्पेस असते तीही दिली पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर नवरा सासरे वगैरे हे असेल, पण आता अगदी आईबाबांबरोबर सुद्धा आम्ही आता गेली अनेक वर्ष आईबाबांबरोबर राहत नाही. त्यामुळे त्यांना भेटायला गेले तरी माझे आई बाबा असले तरी सुद्धा आपल्यामध्ये मतभेद होतातच. दोन माणसं आली म्हणजे मतभेद होणार, काहीतरी वाद होणार, चर्चा होणार, कधी भांडणं होणार. या गोष्टी दोन माणसं जिथे येतात तिथे आलेच, मग ते कुठलंही नातं असू दे. त्यामुळे फक्त लग्नानंतर नवऱ्याबरोबर त्या गोष्टी सांभाळाव्या का, तर नाही, प्रत्येक नात्याबरोबर त्या सांभाळायला पाहिजेत. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की नाती जपणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट. आणि त्यासाठी काय करायचं तर एकतर आदराने वागवा, प्रेमाने वागवा आणि विश्वासाने वागवा. जे तुम्ही पेरता ते तुम्हाला मिळतं. वा. आणि संवाद खूप महत्वाचा आहे, नाही का? अगदी अगदी संवाद आहेच. म्हणजे आजकाल आपण पाहतो ना की सगळे घरातली मंडळी हातात मोबाईल घेऊन मोबाईलवर पाहत असतात गोष्टी. तर आम्ही काही गोष्टी सांभाळतो की जेवताना टीव्ही नाही लावायचा, आपण गप्पा मारायच्या, दिवसभरात काय झालं ते सगळ्यांनी एकमेकांना सांगायचं. म्हणजे तुझी मालिका किंवा तुझा सिनेमा असला तरी त्यावेळेला नाही. नाही, अगदी नाही. खरं सांगायचं तर माझी मालिका मी पाहतच नाही. आमच्याकडे केबल नाही, त्यामुळे आम्ही टीव्ही असा कुठली सिरियल लावली आहे चालू आहे ती पाहतोय असं होत नाही. आम्हाला जेव्हा वेळ आहे आणि जेव्हा काहीतरी चांगलं पाहायचंय त्यावेळेलाच टीव्ही लावला जातो.
आता आम्ही नवीन सुरू केलंय की आम्ही रात्री झोपायच्या आधीची 15 मिनिटं सगळे वाचतो. अरे वा. हा, खरं तर दिवसभरामध्ये माझं वाचन होत असतं, अभिजितचं होत असतं, पण मुलाला सवय लागली पाहिजे रोजच्या वाचनाची. युवन, त्यालाही वाचायला आवडतं. तर मग रात्री 15 मिनिटं आणि त्या छान बाकीची सगळी आपली व्यवधानं विसरून एका नव्या कल्पनेच्या विश्वात आपल्याला कसं जाता येऊ शकतं आणि त्यातले काही चांगले विचार घेऊन आपण चांगल्या विचारांनी झोपलो तर आपला दुसरा दिवस कसा छान जातो. या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने शेवटची 15 मिनिटं जी आहेत दिवसातली, हे सगळं बाजूला ठेवून काहीतरी वाचावं जे तुमच्या आवडीचं असेल ते. ही एक छान सवय आणि चांगला संस्कार आहे हा. अगदीच. आणि हे करायला पाहिजे. म्हणजे मी म्हटलं तसं की इतके वर्ष आम्ही नव्हतो करत हे, कारण आम्ही आमच्या वेळेला वाचत होतो, पण आता ही कुठेतरी मुलाच्या निमित्ताने आम्हाला पाडलेली ही सवय आहे आणि त्याच्या समोर आपण वाचलं तर त्याचा प्रभाव नक्कीच. आणि म्हणून म्हटलं तसं की जेवताना एकत्र, असं की दिवसभर काय झालं, किंवा काही गोष्टी मी मुलाच्या बाबतीत पाळते की आम्ही कधी खोटं सांगून जात नाही त्याला. अगदी मैत्रिणीबरोबर मजा करायला चालले असेल तरी मी सांगून जाते की ही माझी वेळ आहे, जसं तू मित्रांबरोबर जातोस तेव्हा मी येते का, नाही, तसं माझ्या आता मैत्रिणीबरोबरचा वेळ आहे, त्यामुळे तू घरी थांब, मी जाणार आहे. तर एकतर हा पारदर्शकपणा असावा नात्यामध्ये, मग त्याला सुद्धा त्याची किंमत कळेल की वेळेची किंमत काय, माणसाची किंमत काय. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एक कुटुंब म्हणून सगळेजण सांभाळतात तेव्हा ती नाती आणि संवाद तसाच राहतो. आणि त्यामुळे वेलणकर आणि साटम ही दोन्ही घरं छान जोडलेली आहेत. अगदी आणि प्रयत्नपूर्वक तुम्ही ते सांभाळताय, जपताय. आमच्याकडे वेलणकरांकडे खूप गप्पा मारतात आणि खूप बोलतात. आता मी साटमांनाही सवय लावली आहे. माहेर आणि सासर दोन्हीकडे अभिनय आणि कलेचा वारसा आहे, तर त्याविषयी आम्हाला सर्वसामान्य श्रोत्यांना, प्रेक्षकांना उत्सुकता असते की घरातलं वातावरण कसं असतं कलाकारांच्या. तर म्हणजे सर्वसामान्यांसारखं असतं की काय वेगळं असतं? मी असं म्हणेन बहुतांशी हे सर्वसामान्यांसारखंच असतं, कारण शेवटी आम्ही माणसंच आहोत. फक्त कलेचे उपासक असल्यामुळे कलेविषयीची चर्चा आणि देवाणघेवाण ही कदाचित इतरांपेक्षा जास्त होत असेल असा माझा अंदाज आहे. कारण माणूस म्हणून आम्ही उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, ब्रेकफास्ट करतो, सगळं करतो, पण चर्चा जी असते ती थोडीशी कलात्मक दृष्ट्या जास्त होते, किंवा अनेक वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेणं आणि त्याविषयी चर्चा करणं, त्यातनं एक नवा दृष्टिकोन तयार होणं, या दृष्टीने जी चर्चा होते ती कदाचित इतरांपेक्षा आमची वेगळी असू शकते. पण एक गृहिणी म्हणून जी व्यवधानं सांभाळावी लागतात की कुणाचा चहा, ब्रेकफास्ट आणि किंवा मुलाचा डबा, अभ्यास, हे सगळं सुद्धा असतं का? असतं, पण थोडंसं आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलंय असं म्हणायला हरकत नाही. आता मी लग्नानंतर अनेकदा असं व्हायचं की माझी मालिका चालू होती, त्यामुळे मी रात्री उशिरा यायचे, सकाळी लवकर निघायचे, त्यामुळे सकाळचा चहा वगैरे मी सासऱ्यांना कधीच करून दिला नाही आणि त्यांनी कधी मागितलाही नाही. त्यांना हवा तसा चहा लागतो तर ते सकाळी उठून स्वतः करून घेतात. आणि ह्याचं कुठेही कसं सून आली तरी मलाच करावं लागतं. मुळात सून, सासरे अशापेक्षा मी त्यांच्या घरात आलेली एक मुलगीच आहे, त्यामुळे मला जर रात्री उशीर झालाय आणि सकाळी लवकर जायचंय तर माझ्याकडनं स्वयंपाकाची अपेक्षा केली जात नाही. किंवा काही काही वेळेला मी बाहेर आहे आणि तुम्ही घरी आता तुम्ही ठरवा काय करायचंय. नशिबाने एक छान ताई आहेत आमच्याकडे ज्या स्वयंपाक करतात, त्यांना सांगा काय हवं ते त्या करतील. आणि आजकाल ही सोय झाली आहे की नसलं काही तर पटकन फोनवरनं मागवताही येतं. त्यामुळे खरं तर या निमित्ताने मला हे सांगावंसं वाटेल की आपण सगळेजण खूप, एस्पेशली बायका किंवा स्त्रिया, ह्यांना सगळ्या दगडांवर पाय ठेवायचे असतात. आणि कदाचित समोरच्या माणसाची अपेक्षा आहे की नाही यापेक्षाही आपल्यालाच त्याचा एक गिल्ट तयार होतो, कारण आपण वाढतानाच असे वाढलो आहोत की ही कामं बाईची आहेत, ही कामं पुरुषाची आहेत. पण आता ही परिस्थिती नाही. आता पुरुषांनीही घरातली कामं करायला पाहिजेत. कितीतरी अशी कुटुंब आहेत की ज्याच्यामध्ये बाई बाहेर जाते आणि पुरुष घर सांभाळतो. सो मला असं या निमित्ताने सांगायचंय की आपणच आपल्याकडनं खूप अपेक्षा ठेवतो, त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला वाईट वाटतं, स्वतःला दोष देतो आणि आपण दोष देत राहतो. आणि मग त्याच्यासाठी आपण जी ओढाताण करत राहतो त्याने आपलं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य किंवा संतुलन बिघडतं. तर असं काही करू नये असं मला मनापासून सगळ्यांना सांगायचंय की आपलं काम छान करा. एखाद दिवस नाही केलं काही हरकत नाहीये. बरोबर, अगदी. इतकी मोकळीक किंवा ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टींचा स्वीकार हा प्रत्येकाने करण्याची गरज आहे ना कुटुंबातल्या. हो, म्हणजे फक्त बाईने ठरवलं मी काही करणार नाही आणि पुरुषही म्हणाले मी काही करणार नाही तर काही होणार नाही. पण मला असं वाटतं की घर हे आपल्या सगळ्यांचं आहे.
त्या घरासाठी सगळ्यांनी काम करायला हवं. ह्या भावनेने केलं हो, तर त्यात निश्चितच जे जे जमेल ते करा, पण करा. मग सोप्या सुटसुटीत होतात गोष्टी अगदी. सगळ्या. आता माझ्या मुलाला आम्ही ही सवय लावली आणि त्याच्या शाळेमध्ये पण फॉर्च्युनेटली असं आहे की कुठलाही मुलगा मुलगी भेदभाव नाही. हा. त्यामुळे त्यांना युनिफॉर्म पण मुलांना मुलींना सेम आहेत. बरं. इतकं ते सगळं पाळतात. त्यामुळे आणि छान आता दिवाळी आहे, आता गुढीपाडवा आहे, सगळे सण साजरे करतात. त्यांचं स्वतःचा वर्ग ते झाडतात, पुसतात, स्वच्छ करतात, सजवतात. तर त्यांना रोजच्या जेवणानंतर स्वतःचं ताट धुण्याची सवय असते आणि ती आम्ही घरी सगळेजण पाळतो. अच्छा. आम्ही आमचं ताट धुवून ठेवतो. हा. म्हणजे एखाद्या बाईला 30 मिनिटं सगळ्यांची ताटं धुण्यापेक्षा जर प्रत्येकाने स्वतःचं ताट धुतलं हाताबरोबर विचारून तर किती वेळ लागतो? अर्ध मिनिट पण नाही लागत. खरे. आणि या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण मुलांमध्येही हे संस्कार पेरतो की सर्व समभाव, कुठचंही काम कमी नाही आणि काम कमी नाहीये, आपलं घर छान दिसावं, छान राहावं, यासाठी एकटी बाई का राबणार? वा. सगळ्यांनी काम करा. म्हणजे त्याच्यामध्ये कमीपणा नाही. उलट ज्यावेळेला तुम्ही काम करून छान काहीतरी दिसतं आणि एखादा माणूस त्याचं कौतुक करतो तेव्हा मिळणारा आनंद हा बाई पुरुष सगळ्यांना समानच असतो. फार छान. म्हणजे तुला एक अभिनेत्री म्हणून आम्ही ओळखतोच, पण आज एक अगदी स्वच्छ आणि स्पष्ट विचार असलेली कलाकार तर ती आज व्यक्त होतीये श्रोते हो आपल्यासमोर. मधुरा, आज आपण सुरुवात करूया ती लेखिका हे तुझं जे रूप आहे त्यापासून. तर लिखाणाची सुरुवात कशी काय झाली? आता मी एवढी बडबडतेय पण लहानपणी मी अशी नव्हते. लहानपणी मी खूप लाजरी बुजरी होते आणि तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की आत्ता मला काहीतरी सांगायचंय पण त्यावेळेला मी ते सांगू शकायचे नाही. कारण भीती, लाज या सगळ्या गोष्टींमुळे मनात विचार खूप असायचे पण बोलायची वेळ आली की मी बोलायचे नाही. त्यातनं कुठेतरी एक कधीतरी वहीमध्ये 2 ओळी लिहिल्या, आपल्याला काय वाटतंय ते एक मागच्या पानावर लिहिलं, मग ते फाडूनही टाकायचे किंवा काही. पण थोडं व्यक्त होण्यासाठी लिखाण हे माध्यम मला चांगलं वाटलं होतं त्यावेळेला, जेव्हा स्वतःमध्ये मला तेवढा आत्मविश्वास नव्हता. आणि त्यावेळेला फोन नव्हते, त्यामुळे पत्र लिहिली जायची. माझी अतिशय जिवलग मैत्रीण 7वी नंतर रत्नागिरीला गेली राहायला, तर आम्ही दर महिन्याला एकमेकींना पत्र लिहायचो, पत्रातनं व्यक्त व्हायचो. तर मला असं आता त्याच्यावर एक गंमत सांगते. आता आम्ही मागच्याच आठवड्यात असं ठरवलं की दर महिन्याला घरामध्येच आपण एकमेकांना पत्र लिहायची. अच्छा. कारण कधी कधी त्या क्षणी तुम्हाला एखादी गोष्ट सांगता येत नाही, सांगायची राहून जाते आणि आपल्या भाषेतून, आपल्या लिखाणातून, आपल्या कल्पनेतून लिहून आपण समोरच्यापर्यंत आपले विचार पोचवू शकतोय का ह्याची पडताळणी पण होते. आणि कित्येकदा बोलून जे व्यक्त नाही करतायत ते तुम्ही ते लिखाणातनं करू शकता आणि त्यामुळे ती थोडी लिखाणाची सवय होती. पण मी काही लेखिका होणार किंवा असं माझं कधी स्वप्नही नव्हतं. तेवढी माझ्यात लेखिका म्हणून ताकद आहे असंही माझं मत नव्हतं. पण विजय कुवळेकरांनी मला एका वृत्तपत्रासाठी लिहायला सांगितलं आणि मग वर्षभर मी त्याच्यात लिहिलं, सदर लिहिलं. आणि तेव्हाही मी त्यांना विचारलं मला का सांगताय तुम्ही, तेव्हा ते मला म्हणाले की कोण लिहू शकतं एवढं मला एवढ्या अनुभवानंतर कळतं, तुला एवढं उत्तर पुरेसं आहे, तू लिही. आणि त्यामुळे मी जरा स्वतःच एकतर मला आवडतं काहीतरी नवीन नवीन करायला, म्हटलं चला बघूया लिहून. आणि सुदैवाने ते चांगलं लिहिता आलं, लोकांना आवडलं आणि मग एवढा ऐवज तयार झाला की त्याचं एक पुस्तक तयार होईल. आणि त्यातनं ते पुस्तक निर्माण झालं. पण आता एक नवीन कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करतेय. अरे वा. पण म्हणजे लिखाण ही एक मला व्यक्त करण्यासाठी खूप सशक्त असं माध्यम वाटतं. निश्चितच. आणि आता कादंबरी हा एक वेगळा त्यातला आविष्कार म्हणता येईल, तर त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद. गरज आहे. मधुराव बोरू ते ब्लॉग, मराठी भाषेतली साहित्य परंपरा जी आहे त्याचा इतिहास रंजक पद्धतीने मांडणारा हा कार्यक्रम आहे. तर तुझ्या पुस्तकाचं शीर्षक सुद्धा मधुरव हेच आहे. कोविडच्या आसपास तू मराठी साहित्यामध्ये MA केलंस. हा अभ्यास या प्रयोगासाठी उपयोगी ठरला का? हो, अगदीच. म्हणजे खरं सांगायचं तर हे मी म्हटलं तसं मधुरव पुस्तक आलं, ज्याच्यामध्ये मधुरव म्हणजे माझा आवाज आणि गोड आवाज या दृष्टीने मी वेगवेगळ्या विषयांवर त्याच्यामध्ये लिहिलं. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कलाकार काही लिखाण सादर करत होते, जे कवी आणि लेखक आहेत. त्यांचं पुस्तक वाचन म्हणा, कविता वाचन म्हणा. मग असं वाटलं आपणही काहीतरी करूया. आपण काय करूया, काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं असायला पाहिजे. आणि त्यावेळेला अभिजितच्या कल्पनेतून असं आलं की जी लिखाणातनं व्यक्त होणारी माणसं आहेत, म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की किती वर्ष तुम्ही पुलं, शिरवाडकर, विंदा हेच वाचत राहणार, ते वाचायलाच हवं, ती आपली संपत्ती आहे. पण नवीन पुलं घडणार कसे,
तुम्ही नवीन लोकांवर विश्वास कधी ठेवणार, त्यांचं कौतुक कधी करणार. आणि त्यातनं असं आलं की नवीन जे तथाकथित लेखक नाही पण लिखाणातून व्यक्त होतात अशा लोकांचं लिखाण सादर करायचं. तर जवळजवळ मला त्या काळामध्ये 500 जणांनी लिखाण पाठवलं आणि त्यातल्या 100 जणांचं लिखाण मी वाचलं, सादर केलं. त्याला मी मधुरव हेच नाव दिलं, कारण मधुरव म्हणजे पुन्हा एकदा ही अशी सगळी माणसं ज्यांचा चांगला आतला आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि त्याचे 40 भाग मी केले, ऑनलाईन केले, म्हणजे 2 सीझन असं आपण म्हणूया. त्यामुळे काय झालं, त्या कठीण काळामध्ये अनेक जण मनात न ठेवता लिखाणातून व्यक्त व्हायला शिकली, नव्याने लिहायला लागली. आणि 2-3 फार छान किस्से आहेत माझ्याकडे खरं तर, पण मी एखादा सांगेन. 2 एक्स्ट्रीम किस्से आहेत की एक म्हणजे एक गृहस्थ होते, त्यांच्या घरामध्ये 3 मृत्यू झाले आणि त्यांची नोकरी गेली. तर ते म्हणाले कदाचित 4था मृत्यू माझा झाला असता. आणि त्यांनी मला असं पत्र लिहिलं की मी त्या मनस्थितीत होतो की मी काहीही करून घेतलं असतं जीवाचं बरं वाईट, पण माझ्या त्यावेळेला पाहण्यात मधुरव ऑनलाईन कार्यक्रम आला आणि मी लिखाणातून व्यक्त हे मला कळल्यावर मी लिहायला लागलो. अरे वा. आणि मी लिहायला लागल्यावर आता मी एवढं लिहिलंय की मी आता माझं पुस्तक काढणार आहे. म्हणजे त्यांचं मी कुठलंच वाचलं नाही, त्यांनी नुसता मधुरव ऐकला, पण त्यामुळे ते लिहायला लागले. आणि ते म्हणाले की मी त्या माझ्या विचारांपासून परावृत्त झालो, लांब गेलो. आणि तसंच एका मैत्रिणीने न विचारता एका मैत्रिणीचं काव्य मला पाठवलं, मी ते सिलेक्ट केलं होतं, मी ते सादर केलं आणि मी त्यांना सुद्धा ऑनलाईन घेऊन यायचे, त्यांनाही व्यासपीठ द्यायचे. तर त्या मुलीची मी कविता वाचली, तर त्या मुलीच्या घरी तिच्या सासरी माहितीच नव्हतं की ती लिहिते, ती लपून लिहायची. अच्छा. आणि ज्या वेळेला मी सादर केली त्यावेळेला ती मला असं म्हणाली की ताई, तुमच्यामुळे आज पहिल्यांदा माझ्या घरात मला आदराने वागवलं. म्हणजे छोटीशी गोष्ट एखाद्या मुलीसाठी असू शकते, पण या अशा पद्धतीचे बरेच गोष्टी झाल्यामुळे त्या काळामध्ये कोविड योद्धा हा पुरस्कार मधुरवला म्हणजे आम्हाला मिळाला. मस्त. त्याच्यातनं खरंच त्या काकांना एक जगण्याचं बळ मिळालं असं म्हणता येईल. आणि त्या मुलीला सुद्धा आवाज मिळाला, नाही का? खरंच. आणि मग सगळ्यांनी चर्चा केली की अरे 2 झालेत, आता 3रा कधी करणार. म्हटलं शक्यतो ऑनलाईन करायची वेळ येऊ नये, आपण प्रत्यक्ष भेटूयात, ही सगळी सावली आता दूर होऊ दे. खरे. आणि त्यामुळे काहीतरी मधुरवशी रिलेटेड काहीतरी आपण रंगमंचावर करू असा एक मनात विचार होता. आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी MA शिकले मराठीमध्ये. आणि माझ्या असं लक्षात आलं की मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी आहे, मराठी सिनेसृष्टीमध्ये म्हणा किंवा नाट्यसृष्टीमध्ये आज गेली 27-28 वर्ष मी काम करतेय, पण आपल्या मराठीची आपल्याला पुरेशी ओळख नाहीये. मी शिकले म्हणून पाठ्यपुस्तकातनं मला काही गोष्टी कळल्या, पण सर्वसामान्यांना त्या गोष्टी माहीतही नाहीयेत. आणि एकीकडे आपण मराठी जपा, मराठीतून बोला, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, पण हे सगळं का झालं पाहिजे, तर आपल्या मराठीची जी श्रीमंती आहे ती लोकांना कळू तर दे. मग या 2 गोष्टींची सांगड घालायचं आम्ही ठरवलं. आणि अर्थातच मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्याचा आणि या शिक्षणाचा कसा मेळ घालता येईल. आणि त्यातनं मग हे मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक याची निर्मिती करायचं ठरलं. समीरा गुजर हिने सगळं संशोधन आणि लिखाण तिचं आहे आणि दिग्दर्शन मी केलंय. आणि आज आम्ही त्याचे 30 प्रयोग आमचे झाले. अरे वा. आणि ते सुद्धा आम्ही राजभवनात, गेटवे ऑफ इंडिया अशा ऐतिहासिक ठिकाणी त्याचे प्रयोग केले. साऊंड लाईट सगळं नाटकासारखं नाटक आहे 2 तासाचं. आणि त्याच्यामध्ये नृत्य आहे, गाणी आहेत, अभिनय आहे आणि या सगळ्याचा मेळ घालून ते नाट्यानुभवच आहे. तो सेट आहे, लाईट्स आहेत. त्यामुळे खूप एक नवीन प्रकार आम्ही न ठरवता आमच्याकडनं घडला आहे. आता तू मधुरव बोरुते ब्लॉग या तुमच्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाविषयी सांगितलंच आहेस आम्हाला, तर त्याची थोडीशी झलक आम्हाला ऐकवशील का? खरं तर हा कार्यक्रम पाहण्याचा आहे, त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करीन की हा कार्यक्रम पाहणं ही आपली जबाबदारी आहे, कारण ही मराठीची गोष्ट आहे. ज्या भाषेत आपली ओळख दडली आहे त्या भाषेची आपल्याला ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि आता वेगवेगळ्या शहरांमध्ये येऊन आम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये आम्ही खूप अगदी सातवाहनांच्या काळापासून आत्तापर्यंत आत्ताची पिढी काय लिहिते असा 2000 वर्षांचा प्रवास आणि त्यातले महत्वाचे टप्पे नाट्यरूपात सादर केलेत, जे अनवट आहेत, म्हणजे ज्याचा फारसा कुठे आपल्याला माहिती नाहीये. माहिती असलेल्या गोष्टी आम्ही नाही घेतल्यात, मुद्दामून टाळल्यात. आता त्याच्यामध्ये एक सातवाहनांच्या काळामध्ये गाथा सप्तशती मधली एक गाथा आहे, फार सुंदर गाथा आहे ती. 2 हरणं आहेत, युगुल प्रेमी आहेत आणि एक शिकारी आलेला आहे आणि तो आता बाण रोखणार
तर त्यावेळेला ते दोघंही हरणं मी पुढे का तू पुढे करतात, की मरायचं असेल तर मी मरेन, पण एकमेकांना वाचवायला जातात. आणि त्यांचं हे प्रेम बघून तो जो शिकारी आहे, व्याध आहे, त्याच्या हातातला बाण गळून पडतो. आणि अशा अर्थाचं ते किती भावस्पर्शी आहे. आणि सोनिया परचुरे यांनी खूप छान नृत्यबद्ध केलंय ते गाणं. कोणीतरी वेगळं म्हणतं प्रयोगात, पण आज मी म्हणण्याचा थोडा प्रयत्न करते. बाण रोखिता हरिण युगुलते दुजास रक्षायाते एकमेकते सन्मुख होती प्रहार झेलायाते परस्परांचे प्रेम बघुनी ते नयनी आसवे आली गहिवरला तो व्याध धनुही टाकून देई खाली धनुही टाकून देई खाली. फार सुंदर, मस्त, खूप छान. आणि मग ह्याच्यावर तुम्ही नृत्य करतो ह्याच्यावर. आणि श्रीनाथ म्हात्रे, अगदी आत्ताचा तरुण असा मुलगा आहे, त्याने हे संगीतबद्ध केलंय. खूप छान. आणि म्हणजे त्यातले शब्द, त्यातला भाव फार सुरेख आहे. आता आपण चित्रपटाकडे वळूया. बटरफ्लाय हा तसा अलीकडचा सिनेमा, ज्यामध्ये वेलणकर आणि साटम दोन्ही कुटुंब सहभागी होती. अभिजित निर्माता, मीराताई दिग्दर्शक आणि तुझे बाबा प्रदीप वेलणकर सहकलाकार होते. तर या सिनेमाची निर्मिती कशी झाली? बाबांनी माझ्या सासऱ्यांचं काम केलं, अभिजितने नवऱ्याचं, आणि माझी बहीण तिने दिग्दर्शन केलं. ही मूळ कथा माझीच होती आणि विभावरी देशपांडेने ती कथा फुलवली. खूप गोड साधी अशी ही फिल्म आहे. खरं सांगायचं तर अनेकदा मला असं वाटतं की मराठी सिनेमा इतर कुठल्या भाषेची नक्कल न करता आपल्या मराठी पण जे आपलं आहे, आपली जी बलस्थानं आहेत ती आपण जपायला हवी, ती आपण सादर करायला हवी. तर एक छान छोटीशी गोष्ट, मुळात कथा हा आपला खरा हिरो असतो मराठी सिनेमामध्ये. तर एक छान छोटीशी गोष्ट आणि त्या तेवढ्याच साध्या पद्धतीने सांगूनही ती प्रभावी कशी होऊ शकते. दरवेळेला काहीतरी नाट्यात्मक करायची गरज आहे किंवा खूप झगमगाट किंवा झगमगाट म्हणा, किंवा मी म्हटलं तसं कुठल्याही इतर सिनेमांची नक्कल करता कामा नये, किंवा फक्त बायोग्राफीज असतात, चरित्रपट, तर या सगळ्या किंवा मसालापट, असं या व्यतिरिक्त जाऊन आपल्या रोजच्या जगण्यातली एखादी गोष्ट जी आपण त्याच साध्यापणाने जर दाखवू शकलो, त्याचा परिणाम साधला गेला पाहिजे, ती प्रभावी असलीच पाहिजे किंवा त्याच्याशी लोकांनी रिलेट करायला पाहिजे. सो अशा पद्धतीची ती फिल्म होती. आणि मला असं वाटलं की तो जो तरलपणा आहे तो माझी बहीण मीराताईचं असं आहे की ती जाहिरात क्षेत्रामधली आहे, तिला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, पण तिची दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपट तिचा हा पहिला. तर पण मला ती खात्री होती की तिला एकदा काम दिलं की ती चोख करणार. आणि ही जी तरलता आहे किंवा हे जे अशा पद्धतीने सादर करणं, कारण जेवढं साधं असतं ना तेवढं ते कठीण असतं, तर ते तिला जमेल याची खात्री होती. आणि अभिजितने यापूर्वी इतकं प्रोडक्शन केलेलं आहे की खरं तर तो आधी फक्त निर्माता म्हणून याच्यामध्ये होता. मग त्याला नवऱ्याच्या भूमिकेसाठी मी आणि बहिणीने जवळजवळ खेचून आणलेलं होतं. आणि तशी त्या दोघांची म्हणजे नवरा बायकोची ती गोष्ट आहे. मजा आली फिल्म करायला, भयंकर मजा आली. पुन्हा मी म्हटलं तसं वाद विवाद चर्चा भांडणं या सगळ्यात नाही आम्ही गेलो कारण इतक्या, आता आपण म्हटलं तसं की कलेची वेगवेगळी रूपं माहिती असणारी माणसं असली एकत्र की कधी कधी कलात्मक विसंगती सुद्धा असते आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. सो ते आम्ही गेलो, पण शेवटी ज्या पद्धतीचा चित्रपट आम्ही तयार केला तो बघितल्यानंतर आम्ही हे सगळं विसरून गेलो. आणि दैवाने त्याला आता एक पुरस्कारही मिळाला. प्रामुख्याने सगळ्यांना सिनेमा आवडला, त्यामुळे आपण एक चांगलं काम केलं, ते पोहोचलं आणि आज त्याला सगळ्यांकडनं पसंती मिळाली. इफी पुरस्काराच्या वेळेला म्हणजे इफी फेस्टिवल जे असतं गोव्यामध्ये, जे एकमेव आपल्याकडचं इंटरनॅशनल फेस्टिवल असतं, त्याच्यामध्ये सुद्धा बटरफ्लाय या सिनेमाची निवड करण्यात आली. त्यामुळे तोही आमच्यासाठी खूप एक अभिमानाचा क्षण होता. अगदी निश्चितच.
यापूर्वी सुद्धा तू अनेक चित्रपट केलेले आहेत. सरीवर सरी, मातीच्या चुली, गोजिरी, हापूस, क्षणोक्षणी, नॉट ओन्ली मिसेस राऊत. तर या सगळ्या चित्रपटांमध्ये किंवा आणखी अनेक चित्रपट आहेत, तर त्यातली सगळ्यात आव्हानात्मक अशी एक भूमिका आणि तुला स्वतःला आवडलेली अशी एक भूमिका, काय सांगशील? खरं तर तुम्ही आतापर्यंत जर माझं काम पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मला आवडल्याशिवाय मी काम करतच नाही. त्यामुळे सगळ्या भूमिका मला आवडणाऱ्याच आहेत. पण त्यातही कौतुक ज्या भूमिकेचं होतं ते एक म्हणजे मातीच्या चुली, सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत. आणि आता त्याच्यामध्ये मला आवडणारी भूमिका म्हणून मी बटरफ्लायचा उल्लेख करू शकते. कारण मला मुळात ती व्यक्तिरेखा आवडते, ती खूप माझ्या जवळची वाटते मला. आणि खूप साधेपणा असूनही मी काहीतरी वेगळं केलंय त्याच्यात. कारण कदाचित मीराताई पुन्हा एकदा की तिला मी इतकी चांगली माहित होते की मी काय करायचं नाही हे तिने ठरवलं होतं. अच्छा, की हे तू करायचं नाहीस, अगदी मेकअप पासनं नाही, तू हा इथे कटिंग करतेस, इथे तू भुवयांना हा रंग देतेस, हे नाही करायचं. इथून सुरुवात करून अगदी कामातही की इथे मला इमोशनल नकोय. तिला माहितीये की मला रडू लगेच येतं, तर इथे मला डोळ्यातनं अश्रू खाली नाही आला पाहिजे. आता बघ असं. सो एक साधेपणातनं सुद्धा काहीतरी नवीन अचीव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बटरफ्लाय आता आवडती भूमिका म्हणू शकते. आणि आव्हानात्मक पुन्हा एकदा आमचाच सिनेमा आहे हापूस. कारण त्याच्यामध्ये एकतर दुहेरी भूमिका होती आणि महत्वाचं त्याच्यामधला फरक असा होता की आपण जे जुने चित्रपट पाहिलेत तर त्यावेळेला काय होतं की 2 भाऊ असतात किंवा 2 बहिणी असतात, ते आपापलं आयुष्य जगत असतात आणि चित्रपटाच्या शेवटी ते एकमेकांसमोर येतात आणि अरे बापरे हे काय, आपल्यासारखंच कोणीतरी दिसणार, आपला भाऊ बहीण. त्यामुळे अख्खा चित्रपट ते त्यांचे त्यांचे वागत असतात आणि शेवटी ते एकमेकांसमोर येतात. पण हापूस हा चित्रपट असा होता की ज्याच्यामध्ये त्या दोघी पहिल्यापासून शेवटपर्यंत एकत्र आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रसंगामध्ये त्या त्यांच्या पद्धतीनुसार त्याच्यावर रिॲक्ट होत आहेत. म्हणजे एकाच सिच्युएशनमध्ये दोघी जणी आपापल्या स्वभावानुसार वेगवेगळं रिॲक्ट होत आहेत. त्यामुळे ती चॅलेंजिंग होती जास्त. आणि अभिजितने त्याच्यात एक खूप छान सीन आखला होता की ज्याच्यामध्ये अमृता आणि अंकिता त्या दोघी बहिणी असतात. फक्त त्या दोघी बहिणींचा सीन होता. त्यामुळे शूट करताना मी एकटीच होते. बरोबर, या साईडचं शूट केलं, मग त्या साईडचं शूट केलं. किंवा एक गाणं आम्ही केलं ज्याच्यामध्ये बहिणींचं गाणं होतं. 2 दिवस आम्ही शूट केलं. त्या 2 दिवसात मी 32 वेळा अमृता ते अंकिता आणि अंकिता ते अमृता केलं होतं. आणि पट्टापट सगळं बदलून येऊन ती भूमिकाही लक्षात ठेवून करायला पाहिजे. बरोबर. आणि अजून त्याच्यामध्ये एक चॅलेंज असा होता की दुसऱ्या भागामध्ये इंटरव्हल नंतरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये अंकिताच्या वेशात अमृता आहे आणि अमृताच्या वेशात अंकिता आहे. बरं. म्हणजे आधीच एकतर 2 भूमिका त्या वेगळ्या, त्याच्यानंतर पेहराव एकीचा आणि आतली बाई वेगळी आहे. सो त्या दृष्टीने मला असं वाटलं की ही भूमिका ही माझ्यासाठी आव्हानात्मक होती आणि ती करायला मला प्रचंड मजा आली. आणि आजही ती मला बघायलाही खूप छान वाटते. म्हणजे अजून त्याच्यात काहीतरी करता आलं असतं हे दरवेळेला बघताना वाटतं की अरे हे करायला हवं होतं, अरे ते करायला हवं होतं. पण हे जिवंत असण्याचं लक्षण आहे की आपल्याला आणखी काहीतरी त्याच्यामध्ये दरवेळेला नवं सुचणं हे फार महत्वाचं आहे. नाटकापासून तुझी सुरुवात झाली ना मुळात. गुमनाम है कोई, मिस्टर अँड मिसेस आपण यांना पाहिलं का, हा शेखर खोसला कोण आहे, लग्न बंबाळ. नाटकांमधल्या भूमिकांची निवड, त्याचा विचार हा तू कसा करतेस? मी लहानपणापासून नाटकात काम करायचे. कारण माझी आजी लिहायची, आई बसवायची आणि आम्ही सगळ्या कामं करायचो. आमची एक संस्था होती रंगरश्मी नावाची, आहे अजूनही. तर आम्ही असे वेगवेगळे प्रयोग त्या निमित्ताने करायचो. तेव्हा मला अजिबात इच्छा नसायची, पण एक घरातली ऍक्टिव्हिटी म्हणून मी सगळ्यात असायचे. पण त्यासाठी लागणारा एक जो मोकळेपणा असतो तो माझ्यामध्ये नव्हता. त्यामुळे मी पुढे जाऊन कधी काही करीन असं मला वाटलं नाही. पण मी पहिलं नाटक केलं ते 10वीच्या सुट्टीमध्ये. म्हणजे मी सुट्टीत काही करायला नाही म्हणून ते नाटक केलं. तुझी आई मला आठवते इथे आकाशवाणीमध्ये लहान मुलांना घेऊन येत असे, पार्लेटिव्ह शाळेची मुलं यायची. अगदी मी पण आली आहे अनेकदा. काय मस्त अनुभव असायचा. बालनाट्य त्या इथे सादर करायच्या नेहमी, रजनीताई वेलणकर. हो, आई. आणि आईचा आवाज इतका म्हणजे माईकवरनं इतका सुंदर येतो, गोड गोड. आणि आता छान आजी सारखा आवाज झालेला आहे तिचा. पण त्यामुळे त्या पहिल्या नाटकात आई पण होती माझ्या बरोबर. आणि तेव्हा असं थोडंसं पहिल्यांदा मी जरा सुरक्षित वातावरणाच्या बाहेर जाऊन काम केलं. मग हळूहळू लोक त्याचं कौतुक करायला लागले. मग अरे हां, आपल्याला हे जमेल का, अशा ह्याने मग मी नाटकाकडे वळले.
पण नाटक करताना मला नेहमी असं वाटतं की फक्त स्वतःची भूमिका पाहू नये, तर ते अख्खं नाटक आणि अख्खं ते प्रॉडक्ट म्हणूया आपण, ते कसं होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोण दिग्दर्शक आहे, कोण लेखक आहे, इतर कलावंत कोण आहेत. आजकाल तर हे पण पाहावं लागतं की ते मार्केटिंग कसं करतील, कारण मार्केटिंगला खूप महत्त्व आलेलं आहे आता. आज तुम्ही कितीही सुंदर काही ठेवा, त्याचं पॅकेजिंग चांगलं नसेल तर काही होत नाही. खरं. तर त्यामुळे तेही महत्त्वाचं असतं. पण पुन्हा एकदा माझा कल याकडेच असतो की मी जे आधी केलं त्याच्यापेक्षा काहीतरी मला वेगळं करायला मिळेल. ते वाचल्यावर पहिल्यांदा मला असं आतून वाटलं पाहिजे की हे मला करायचंय. कदाचित मग अनेक मी अशा भूमिका सोडल्या आहेत की ज्या मध्यवर्ती आहेत, पण मला नाही करावीशी वाटली. बरं. म्हणजे फक्त मध्यवर्ती आहे, पैसे मिळतायत म्हणून करायची, असं माझ्याकडनं झालेलं नाही कधी. त्यामुळे नेहमी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचल्यावर ते करावंसं वाटलं पाहिजे, हा पहिला निकष. आणि दुसरा की यातनं आपण काही वेगळं करू पाहतोय. रंगमंचावर काम करताना आपण तशीच सारखीच नाटकं मला करण्यामध्ये स्वारस्य नाही. आज काहीतरी केलं तर, म्हणजे आता लग्नबंबाळ हे एक विनोदी पद्धतीचं नाटक होतं, हलकं फुलकं, पण त्याच्यातली गोष्ट हाच त्याचा ह्युमर होता. गुमनाम आणि खोसला ही दोन्ही जरा सायकोलॉजिकल थ्रिलर अशी झाली, म्हणजे एकदम थरार आणि पण त्या दोन्हीमध्ये असं होतं की तिची गोष्ट होती ती, आणि त्यातले दोन्ही मधले पदर वेगवेगळे होते. त्यामुळे खरं तर बाहेरून एकसारखा वाटणारा जॉनर म्हणूया आपण, त्याच्यापेक्षा आतमध्ये खूप वेगळं होतं. मिस्टर अँड मिसेस हे एक खूपच रिलेव्हंट आजही जाईल असं नाटक, आणि त्याच्यात पुन्हा एकदा थोडंसं बटरफ्लाय सारखं की अतिशय साधं काम करायचं होतं, आणि त्याचीही दखल त्यावेळेला सगळ्यांनी घेतली. ते नाटकही थोडंसं काळाच्या पुढचं होतं, टेक्नॉलॉजीचाही खूप छान वापर त्याच्यात केला होता. त्यामुळे मी म्हटलं तसं की कोण बरोबर आहे, ते कसं प्रेझेंट होणार आहे, की ते शेवटी चाललं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. सो अशा दृष्टीने निवड केली जाते. नाटक, चित्रपट हे नाट्यगृहात किंवा सिनेमागृहात जाऊन पाहावे लागतात, पण दूरचित्रवाणीवरच्या मालिका ह्या आम्ही घरबसल्या पाहू शकतो, आणि त्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. तुमची मुलगी काय करते ही मालिका तू केलीस, किंवा मगाशी जी नाटकं सांगितलीस त्यातली बऱ्यापैकी आपण म्हटलं तसं थरारपट, सस्पेन्स, थ्रिलर, ह्या भूमिका तुला आवडतात का ट्रेंडिंग आहेत म्हणून? माझ्या बाबतीत त्या झाल्या ट्रेंडिंग असं म्हणूया आपण. खरं तर खोसला केलं तेव्हा एक अतिशय सुंदर क्राफ्टेड नाटक होतं, त्याचं छान बांधलं होतं ते नाटक. खूप मोठे लेखक मधुराय म्हणून त्यांचं नाटक होतं, त्यामुळे सुरुवातीला ते केलं. गुमनाम हे माझ्या अगदी खास मैत्रिणीने लिहिलेलं नाटक, खरं तर वयापेक्षा मोठी भूमिका होती, पण काय माहित नाही, प्रसाद कांबळे आणि शिल्पा नवलकर त्यांना असं वाटलं की हे मोठं असलं तरी तू कर, आणि तिचीच गोष्ट असल्यामुळे मी ते केलं. तुमची मुलगी नंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक पोस्टरमध्ये माझ्या हातात बंदूक आहे, बंदूक घेऊनच ही काम करते की काय. पण मग बटरफ्लाय किंवा मधुर त्याला छेद देणारे होते. पण पुन्हा एकदा मी 12 वर्षांनी दूरचित्रवाणीवर काम केलं, तुमची मुलगी काय करतेच्या निमित्ताने. कारण आजूबाजूला जे आत्ता मालिकांमध्ये चाललंय ते मला पाहायला फार आवडत नाही, आणि जे मला पाहायला आवडत नाही त्यात शक्यतो मला काम करायची इच्छा नाही. अगदीच व्यावसायिक किंवा व्यावहारिक दृष्ट्या मला वेळ आली की आता मला मालिका करायची आहे तर मी तो विचार करेन. पण तरी सुद्धा या 12 वर्षात नाही आली तशी सुदैवाने वेळ. पण मी वाट बघत होते की एखादं चांगलं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. पण ते फार छान करत होती. त्यामुळे तुमची मुलगी करताना मला खूप मजा आली. एक तर विषय खूप छान होता, आजच्या काळातला होता, आणि म्हणजे भीमराव मोडेला मी याविषयी नक्कीच हे देईन की त्याने त्याचं टेकिंग जे होतं ते फार वेगळ्या पद्धतीने केलं. म्हणजे मी त्याला आधीच म्हटलं होतं पहिल्या मीटिंगलाच, म्हटलं मला माणसासारखं ह्याच्यामध्ये काम करायचं आहे का, तर मला आवडेल. झोपताना पण मी दागिने आणि गजरे घालून झोपणार असेल तर मी नाही करणार. त्यामुळे मी म्हटलं की माणसांची गोष्ट माणसांना दाखवणार असाल तर मला आवडेल. आणि भीमरावने ती खूप छान शूट केली. आम्ही लिटरली कोरिओग्राफ करायचो सीन, ही इकडनं आली तो तिकडनं गेला, आणि बोलता बोलता वाक्य असायची. त्यामुळे त्याचं टेकिंग खूप छान होतं, विषय खूप छान होता, आणि मुळात ती कमी काळासाठीचीच होती. हे फार महत्वाचं नाही तर आपलं रतीब घातल्यासारखं चालूच आहे ते, तर मला नाही जमत ते. त्यामुळे म्हटलं की जेवढा त्याचा जीव आहे तेवढीच ती चालवणार असाल, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर मी करते. आणि नशिबाने या सगळ्या मान्य झाल्यामुळे ती मालिका मी केली. आणि खरंच आज आता मालिका बंद होऊन 1.5 वर्ष झालं, पण आजही ती लोकांच्या मनामध्ये आहे. आता रंगभूमी, दूरचित्रवाणी, त्यानंतर सिनेमा
आणि OTT एवढी सगळी वेगवेगळी माध्यमं आहेत, तर ह्याच्यात तुला सगळ्यात आवडणारं असं माध्यम कोणतं जवळचं? नाटक आणि चित्रपट दोन्ही मी सांगेन, कारण मला चित्रपटाची भाषा ही खूप आवडते. चित्रपट हे माध्यम सुद्धा पुन्हा एकदा खूप चॅलेंजिंग असतं. नाटक वेगळ्या अर्थाने असतं. नाटकामध्ये 2 तास तुम्हाला ती कला जिवंत तिथे सादर करायची असते. त्यामुळे येणाऱ्या सगळ्याच गोष्टींना तुम्हाला खूप सतर्क राहावं लागतं, सगळं विसरून तिथे तुम्हाला असावं लागतं. आणि सिनेमामध्ये असं होतं की तुम्ही काहीच गोष्ट सलग करत नाही. तुम्ही शेवट आधी शूट करता, मग मधलाच भाग नंतर करता, मग मध्येच एक गाणं करता, मग सुरुवात करता. सो या सगळ्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यामध्येही आपला ग्राफ ठेवणं हे कठीण असतं. त्यामुळे नाटकाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये, तुमच्या अनुभवांमध्ये, तुमच्या जडणघडणीमध्ये होणारे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याची शिदोरी घेऊन तुम्ही चित्रपटात काम करायला सज्ज होता. आणि OTT हा नवीन आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही मालिकेसारखंच एक तर शूट करता किंवा चित्रपटासारखं शूट करता. त्यामुळे शूटिंगचा जो बाज आहे तो तसाच असतो, फक्त त्यातले विषय वेगळे असतात, त्याची मांडणी वेगळी असते. पण आहे ते सुद्धा आता एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे आणि त्याला थोडीशी बंधनं दूरचित्रवाणीपेक्षा कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत की काहीचा अतिरेक होतो आणि काही वेळेला काही चांगल्या गोष्टी पाहता येतात. बरोबर. अर्थात प्रेक्षकांनी तुझ्या सगळ्या भूमिका ह्या छान स्वीकारल्या, त्याला चांगला प्रतिसाद दिला. एखादा काही अनुभव आम्हाला सांगशील का? भूमिकेला मिळालेली दाद, सामान्य प्रेक्षकाची आणि एखादी मान्यवरांनी दिलेली दाद, असं दोन्ही ऐकायला आवडेल. वा, मग तशा आठवणी खूप आहेत किंवा सुदैवाने कौतुकही खूप छान झालेलं आहे आजपर्यंत. कुठेतरी एक छान मला समाधान या गोष्टीचं वाटतं की आज 28 वर्ष आता मला होतील काम करून, तर या 28 वर्षामध्ये मला असं जाणवलंय की तुम्ही आहात म्हणजे ते नाटक असेल, सिनेमा असेल, ते चांगलं असेल असा एक विश्वास मी माझ्या प्रेक्षकांमध्ये तयार करू शकले. जबाबदारी ही असते ती. पण अगदी आता तुमची मुलगीच्या वेळेला तुम्ही आता म्हणालात तसं की सतत खूप असं घाबरलेलं, रडलेलं, चिडलेलं आणि असं ते व्यक्तिरेखा आणि ते भूमिका किंवा ती मालिका ही अशी होती की सतत तुम्ही एज ऑफ द सीट असायचं की आता काय होणार आहे, आता काय होणार आहे असं. तर 1.5 वर्ष जवळजवळ ती सिरियल चालू होती. गोरेगावला एका कार्यक्रमाला गेले होते, महिलांचा कार्यक्रम होता. तर तुमची सिरियल पाहतो, फोटो काढायचा वगैरे हे सगळं चालूच होतं आणि मी मधुरा म्हणून तिथे गेले होते गप्पा गोष्टी करायला. त्यामुळे छान मस्त किस्से सांगत होते, हसत होते. तर एक बाई नंतर मला भेटायला आल्या आणि त्याने माझा असा हात पकडला आणि त्या म्हणाल्या, तुम्हाला हसताना बघून छान वाटलं. अच्छा. तर मी म्हटलं, असं का? मी नेहमीच हसते आहो. गेलं 1.5 वर्ष तुम्हाला इतकं काळजीत पाहिलेलं आहे की तुम्ही कधी हसू शकाल का असं आम्हाला भीती वाटत होती. तर आज तुम्हाला इतकं हसताना बघून माझ्या जीवात जीव आला आणि मला शांत वाटलं. म्हणजे इतकं माणसं त्याच्याशी कनेक्ट होतात, मालिकेशी, भूमिकेशी. आणि कुठेतरी माझ्यावरचं एक प्रेम की एवढं 1.5 वर्ष ह्या टेन्शन मध्ये काम करतायत, ह्या बऱ्या आहेत ना. तर बऱ्या दिसल्या म्हणजे या बऱ्या आहेत, असं काळजी पण असते, काळजी पण असते. तर मला ह्याच्यामध्ये माझ्या कामाचीही पावती आहे, माणूस म्हणून माझ्यावर केलेलं प्रेम हेही दिसतं. एक आत्ता अगदी अलीकडे मिळालेली कॉम्प्लिमेंटच आहे. मिस्टर अँड मिसेसच्या वेळेला मला अशोक सराफ ह्यांनी दिलेली कॉम्प्लिमेंट आहे. खरं सांगायचं तर अशोक मामा म्हणतात सगळे ह्याच्यामध्ये, पण मी त्याला काका म्हणते. मी त्याच्याबरोबर 3 चित्रपट केलेत आणि आमचं खूप घरोबा आहे, म्हणजे बाबांचे ते मित्र आहेत आणि तो अतिशय लाडका आणि मोठा नट तर आहेच, प्रश्नच नाही. तर आमचा मिस्टर अँड मिसेसचा एक 111वा प्रयोग होता. तर त्यावेळेला आम्ही 3 कपल्सच्या मुलाखती ठेवल्या होत्या, प्रयोग आणि मग मुलाखती. तर प्रयोगाला अशोक काका आणि निवेदिता मावशी आले होते, नंतर त्यांची मुलाखत असणार होती. तर ते ऑडियन्समध्ये बसले होते. पहिला अंक झाला, सगळे आत आले, शिवाजी मंदिरला प्रयोग होता, मग वडे चहा सगळं झालं आणि मी आपली माझ्या एंट्रीच्या इथे खुर्ची टाकून बसले होते. महत्वपूर्ण प्रयोग असल्यामुळे एक टेन्शन पण होतं. तर मी बसले होते आणि अशोक काका तिकडनं चहा वगैरे पिऊन असा पुन्हा ऑडियन्समध्ये जाताना बॅकस्टेजने जायला लागतं. तर मी तिथे बॅकस्टेजला बसले होते. तर माझ्याकडे आला आणि म्हणाला, काय? तर मी म्हटलं, काय काय काही कामच करत नाही आहेस तू? तर मला 2 मिनिटं काय कळलंच नाही, म्हणजे बापरे काय झालं. म्हटलं काय झालं असं मी एकदम घाबरून विचारलं. नाही काही कामच करत नाही आहेस तू? तर म्हटलं, काका मला नाही कळत आहे तू काय म्हणतोयस. अगं म्हणजे
इतकं छान करतेस की तू काम करतेस असं वाटतच नाहीये. त्याच्यामध्ये कुठेही कृत्रिमपणा नाहीये. म्हणजे इतकं सहज करतेस की तू काम करतेस असं वाटतच नाहीये. पण मला ते अशोक काकाच्या स्टाईल मध्ये पण हे म्हटल्यानंतर एकदम असं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की एकतर आधी घाबरल्यामुळे पाणी आणि मग कौतुक आहे हे कळल्यावर. कारण एक अतिशय प्रतिभाशाली असा माणूस आणि ज्याच्याबरोबर आपण काम केलंय, ज्याने आपल्याला लहानपणापासून पाहिलंय, तो आपल्या कामाविषयी अशा पद्धतीने ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेला ते खूप मोलाचं असतं. बरोबर. तुझे बाबा प्रदीप वेलणकर फार मोठे अभिनेता म्हणून आम्हाला सगळ्यांना परिचित आहेत आणि शिवाजी साटम हे सुद्धा सुपरिचित असं, म्हणजे ACP प्रद्युमन सबको पता है. तर ही सगळी मंडळी घरामध्ये कलाकार असल्यामुळे घरातना टिप्स मिळतात का टीका होते, निंदकाचं घर शेजारी का घरातच, असं काही घडतं की कसं? बाबा माझे थोडेसे बायस्ड असतात, ते आपलं कौतुक जास्त करतात. अच्छा. आई मात्र शिक्षिका असल्यामुळे आईच्या हातामध्ये छडी घेऊन नाही, पण आईचं अगदी छान लक्ष असतं. हे केस इकडे असे का झालेत, हे वाक्य चुकीचं म्हटलंस, या शब्दावर जोर चुकीचा आला. त्यामुळे घरामध्ये आईला आवडणं हे आमच्यासाठी वा, आईला आवडलं असं असतं. आणि सासरे दोन्ही आहेत, म्हणजे ते कदाचित तोंडावर फार कौतुक करणार नाहीत पण मागे भरपूर तोंड भरवून बोलतील. आणि एखादी गोष्ट नाही आवडली, एखादी गोष्ट नाही पटली तर अगदी मोकळ्या मनाने सांगतात. त्यांना हेही कुठेतरी माहिती आहे की ते आपल्या एकट्यावर अवलंबून नसतात. म्हणजे आता समज एखादं नाटक नाही आवडलं, एखादा चित्रपट नाही आवडला तर त्याला फक्त मी जबाबदार नसते. आणि त्याचबरोबर जरी आवडलं नाही तरी ते घडायला भरपूर लोकांची मेहनत आहे. कोणी असं येत नाही ना की चला एक वाईट सिनेमा करूया, तो कधीतरी चुकतो. आपणही कितीतरी वेळा अनेक गोष्टींमध्ये चुकतो, फसतो, तसं होऊ शकतं. तर त्याची जाणीव असल्यामुळे ही सगळीच मंडळी असं फार पटकन लागेल अशी टीका करत नाही. कलाकार म्हणून मला जिथे सुधारण्याची क्षमता त्यांना दिसते त्या गोष्टी ते सांगतात. तुझा लेख सुद्धा येतो का कधी नाटकाला? अगदी, म्हणजे मधुरवला तर तो बॅकस्टेजला पण थांबलेला आहे. म्हणजे मलाच टेन्शन की तू, पण तो नाही मी इथे थांबतो असं. आणि त्यामुळे मला आनंद असा वाटतो की मध्येच एखादं काहीतरी मराठीतली एखादी फ्रेज तो वापरतो. म्हणजे आता आपल्या मधुरवमध्ये एक फटका आहे, तर त्याच्यामध्ये जा रे जा करू नको गमजा. तर त्या दिवशी मला हा अचानक म्हणाला जा रे जा करू नको गमजा. म्हटलं अरे तुला कुठून हे. तर त्याचं म्हणजे कान चालू असतात. आणि त्याचंही आत्ता लहान आहे, तो फारच 10 वर्षाचा आहे, त्यामुळे त्याला असं आई बाबा करतील ते छान. म्हणजे आता मला बटरफ्लायला आम्ही दोघं बाहेर पडलो तर त्याचा मेसेज आला की आई पुरस्कार घेऊन ये. अरे वा वा वा. म्हणजे खूप पॉझिटिव्हली तो बघतो. काही काही वेळेला असं होतं की तू का जातेस बाहेर, तू आता काही करू नकोस आणि तू घरी राहा. मग मी त्याला सांगते की तुला हे करायचंय ते करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी करायला आईला बाहेर जाऊन काम करायला लागणार, पण मला हे नसलं तरी चालेल पण तू राहा. अच्छा, दोघं मिळून छान एन्जॉय करता. आता माझं हो अगदी अगदी. म्हणजे आता मी गुमनाम, शेखर खोसला ही नाटकं त्याला दाखवली नाहीत की ती तुला पाहण्याची नाटकं नाहीत. आहे म्हणजे त्याला माहितीये आम्ही काय करतो, त्याला माहितीये की आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे त्याला त्याचा अभिमान आहे, कौतुक आहे आणि कुतूहलही असतं. हे का केलं, ते का केलं, हे कसं केलं. डोळसपणे तुम्ही दोघंही त्याला वाढवताय, त्याचं संगोपन करताय, त्याला नवीन नवीन गोष्टींची ओळख करून देणं किंवा त्याच्याबरोबर वेळ घालवणं, ते तर महत्वाचं आहे. म्हणजे खरं तर वेळ घालवणं हे फार महत्वाचं असतं, कारण त्यातूनच तो तुम्हाला पाहत असतो ना. म्हणजे आम्ही पडद्यावर कितीही काम केलं तरी पडद्यावर त्याने आम्हाला पाहिलं नाही तरी चालेल, त्याने आम्हाला घरात पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की अभिजितही बऱ्याच गोष्टी घरातल्या करतो, त्याच्या अनेक गोष्टी करतो. सो मी जर नसेन घरी तर मला काय असं हे नसतं की आता त्याला जेवायला कोण घालणार का काय, बाबा आहे. किंवा उलट मी घरी असले तरी सुद्धा काही गोष्टी अभिजितच करतो. मी रात्री जेवल्यानंतर ओटा कधीही आवरत नाही, ते सगळं काढून फ्रीजमध्ये ठेवणं, ओटा आवरणं सगळं अभिजित करतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे तो पाहत असतो की आई बाबा मिळून काहीतरी करतायत, आई बाबा मिळून गप्पा मारतायत, आई बाबा मिळून काहीतरी नवीन तयार करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर वेळ घालवणं. अभिजित त्याच्याशी खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की माझ्याही तरी कुठेतरी एक चौकट आहे, पण अभिजितचं मुळात वाचन
काळानुरूप होणारे बदल आत्मसात करण्याची ताकद त्याची खूप जास्त आहे. वा. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तो युवांशी अगदी छान गप्पा मारत, सकाळी एक राऊंड शाळेत बसला सोडायला जातानाही त्यांचा रोजचा एक विषय असतो. सो असं मला वाटतं की ह्यानेच एक आपण जर मुलाला जन्म द्यायचा आहे आणि मुलाला वाढवायचंय तर मग या गोष्टी करायला पाहिजेत. आणि ते फक्त मुलाच्या बाबतीत नाही, कुठल्याही बाबतीत. आता अगदी शेवटचा प्रश्न की आगामी आकर्षण काय असणार आहे? आत्ताच म्हणजे हा सिनेमा आमचा रिलीज झाला, अलीबाबा आणि 40शीतले चोर. त्याच्यामुळे त्याच्यात एक वेगळी भूमिका आहे, ती लोकांना आवडते आहे. आणि खरं सांगायचं तर एक OTT वरचं प्रोजेक्टचं काम चालू आहे, पण त्याला अजून मूर्त रूप आलं नाहीये, त्यामुळे त्याविषयी फार नाही बोलता येणार. पण 40शीतले चोर असल्यावर मी हे गंमत म्हणून सांगते की 40शीमध्ये जनरली असं होतं की काय करायचं आयुष्यात राहून गेलंय ह्याची जाणीव होऊन आपण ते करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते मानस असतो आपला. पण माझ्या बाबतीत उलटं झालं की मी 10वीतच व्यावसायिकदृष्ट्या काम सुरू केल्यामुळे धमाल केली, नाटक केलं, सिनेमा, चित्रपट सगळं केलं आणि शिक्षणाकडे कधीही वळले नाही किंवा मला कधी अभ्यास आवडायचा नाही. त्यामुळे आपलं ग्रॅज्युएट झाले, बास झालं. पण आता 18 वर्षांनी मी MA केलं आणि आता मी PhD ची तयारी करते आहे. त्यामुळे एक वेगळा विषय घेऊन मला त्याच्यात संशोधन करण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे त्यालाही थोडा वेळ द्यायचा आहे. एक कादंबरीचं लिखाणही प्रयत्न करते आहे. आणि आता मग या नादाने मी म्हटलं तसं की आता OTTचं एक प्रोजेक्ट असेल किंवा एखादा चांगला चित्रपट असेल तर त्या वेळेला ते काम करणारच अर्थातच. पण आत्ता तरी कादंबरी आणि PhDची तयारी ही थोडंसं त्याच्यावर लक्ष जास्त केंद्रित केलेलं आहे. फार छान, खूप मजा आली मधुरा. आज तू इथे आलीस, आमच्याशी छान संवाद साधलास, तर मनापासून आभार मानते आणि गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मलाही खूप छान वाटलं. मगाशी म्हटलं तसं या वास्तूत आल्यावरच ना एक कुठेतरी असं नॉस्टॅल्जिया जे आपण म्हणतो ते जाणवतं. कारण आईबरोबर मीही लहानपणी इथे आले, अजूनही तेवढंच छान, सुंदर, नेटकं आणि स्वच्छ अशी ही वास्तू आहे. त्यामुळे इथे खूप छान वाटतं. त्यामुळे सगळ्या रसिक श्रोत्यांना मला ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हालाही छान शुभेच्छा. हे या वर्षामध्ये काहीतरी छान क्रिएटिव्ह करा आणि एकमेकांशी चांगल्या संवादाचं आयुष्य तुमचं जाऊ दे अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.